जालन्यातील घनसावंगीत खाजगी शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली. खाजगी शिकवणी घेणाऱ्याकडून 3 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झालाय. पालकांनी याबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असून घनसावंगी तालुक्यात 2 महिन्यातील ही जवळपास तिसरी घटना आहे. घनसावंगी तालुक्यातील खाजगी शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर येत असून एका खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या एकाने अल्पवयीन 3 मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनसावंगी तालुक्यात जवळपास 2 महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यामुळे पालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या संशयित आरोपी किशोर तुकाराम आर्दड याने नमूद तारीख व वेळी या ठिकाणी यातील पीडित 3 मुली या आरोपीकडे खाजगी ट्युशनला जात होत्या. या आरोपीने मुली ट्युशनला गेल्यावर त्याच्या रखवालीमध्ये असताना तसेच त्याला कायद्याचे ज्ञान असतानाही या मुलींना वारंवार त्यांच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन करून अल्पवयीन लहान मुलीचा विनयभंग केलाय असे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, सपोनी साजिद अहमद, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांनी भेट दिली असून पुढील तपास अंबडचे पोलीस उपनिरीक्षक AK ढाकणे, नेमणूक पीक मोबाईल पथक यांच्याकडे दिला आहे. दरम्यान घनसावंगी तालुक्यातील ही तिसरी घटना असून काही दिवसापूर्वी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे एका कोचिंग क्लासेसच्या एका संचालकाने क्लासमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले होते. याबरोबरच विठ्ठलनगर येथे एका मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत एका 30 वर्षीय तरुणाने मुलीवर अत्याचार केला होता. आता परत राजा टाकळी येथे ही घटना उघडकीस आली. आतापर्यंत या 2 महिन्यात जवळपास घनसावंगी तालुक्यातील ही तिसरी घटना उघडकीस आली आहे. यामुळे पालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असून आपला मुलगा मुलगी शाळेत शिकवणी वर्ग या ठिकाणी जात असताना स्वतःहून जातीने लक्ष देणे गरजेचे असून कुटुंबातील इतर सदस्यांनीही याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. म्हणून पालकांनीही याबाबत अधिक सतर्क होण्याची गरज आहे.